तर अजित पवारांच्या अपघाताविषयी रोहित पवार आणि संजय राऊतांकडून खोटे आरोप सुरू असल्याचं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलंय। तसंच संजय राऊत यांच्याकडे पुरावा असल्यास त्यांनी न्यायालयामध्ये जावं असं आव्हानही बन यांनी राऊत यांना केलंय। या विमान अपघाता प्रकरणात देखील केंद्र सरकार चौकशी करते, राज्य सरकार चौकशी करते। स्वतः शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी येऊन सांगितलं की हा अपघात आहे, याच्यामध्ये इतर काहीही शंका नाही। तरीही रोहित पवार तुम्ही जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये खोटे नाटे आरोप करतायत। संजय राऊत तुमच्याकडे एक फाईलचा कागद असेल तरी तुम्ही तपास यंत्रणांकडे द्या, त्याची योग्य ती चौकशी होईल। अजितदादांनी शेवटच्या दिवशी ज्या फाईलवर स्वाक्षरी केली ती फाईल कुठली होती आपल्याला राज्य सरकारकडून मिळेल। तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर, तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही नाव घेऊन बोला, विनाकारण कोपरखळ्या मारण्याचा प्रयत्न करू नका। रोहित पवार आणि तुम्ही जाणीवपूर्वक खोटं पसरवण्याचं काम करताय। तुमच्याकडे एक जरी त्या फाईलबद्दलचा एक पुरावा असेल तरी तो तुम्ही सादर करावा। अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल होत्या तर अजितदादांनी त्या कुठेतरी दिल्या असत्या, कोणाकडे तरी ठेवल्या असत्या। संजय राऊत तुम्हाला एखाद्या वेळेस सांगितलं असतं की माझ्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आहे, जरा रात्रीत सामनामध्ये घेऊन जा, सामनामध्ये त्याच्या 2 बातम्या छापा। तुमचे आणि अजितदादांचे संबंध काय होते महाराष्ट्रानं बघितले। माझं तुम्हाला आव्हान आहे, त्या फाईलचे सगळे कागदपत्र तुम्ही जमा करा। ते सगळे कागदपत्र जमा करून ते योग्य ते न्यायालयामध्ये सादर करा आणि न्यायालयामधून भारतीय जनता पार्टीच्या कथित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करा।